संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे। कोल्हापूरमधून तर 10 पैकी 10 निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे। पण 2019ला देखील अशीच परिस्थिती झाली होती, त्यामुळं यावेळेला मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे। ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत याच निवडणूक पार करून निघण्याचा मला आत्मविश्वास आहे। गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील माझे मुख्यमंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध याचा ॲडव्हान्टेज घेऊन मी शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। मतदान केलं, अत्यंत आनंदानं केलं, विश्वासानं केलं। मतदारांच्या मध्ये देखील मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे। कोल्हापूरमधून तर 10 पैकी 10 निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे। एकंदरीतच आपण भरपूर या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सभा घेतला, दौरे झालेत आणि विरोधी पक्षांकडून देखील दौरे करण्यात आले। काही घटना कोल्हापुरात घडल्या, या सगळ्याकडे कसे पाहता? विरोधकांनी ही निवडणूक विकासावर न बोलता या ठिकाणी मोठं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण 2019ला देखील अशीच परिस्थिती झाली होती, त्यामुळं यावेळेला मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे। संपूर्ण सभामध्ये असेल, फेऱ्यांमध्ये असेल, अथांग जनसागर त्या ठिकाणी होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार। आता तुम्हीच म्हणालात की मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 उमेदवार निवडून येतील अशी खात्री होती। कोणत्या मुद्द्याची खात्री तुम्हाला? या राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं महिला भगिनी असतील, ज्येष्ठांसाठीच्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत, युवकांसाठी युवा कौशल्य योजना आहेत, अशी आजपर्यंतच्या अशा योजना राज्यामध्ये कधी राबवल्या नाहीत। पहिल्यांदा तसं लोककल्याणकारी योजनांचं राज्य म्हणून आज आपण संपूर्ण मतदार राज्याकडे पाहतात, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाहतात आणि म्हणून एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत याच निवडणूक पार करून निघण्याचा मला आत्मविश्वास आहे। दादा, मतदानाची टक्केवारी आतापर्यंत 25% मतदान या ठिकाणी झाले, काय वाढेल? मतदानाचा नेहमीच्या मतदारसंघाचा जर आकडा जर आपण पाहिला तर 60% मतदान होतंय। आमचा प्रयत्न राहील यावेळेला 65 ते 70% मतदान वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील। तरी मतदारांना तुम्ही आता आव्हान काय केलं मतदान वाढवण्यासाठी? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की 2009-2014ला मला आपण विधानसभेमध्ये पाठवत आपली सेवा करण्याची संधी दिली होती। या संधीचं सोनं करत मी या ठिकाणी मतदारसंघाचे विविध प्रश्न विधानभवनात मांडले। अनेक मोठे प्रश्न मी या ठिकाणी सोडवण्यास यशस्वी झालो आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील माझे मुख्यमंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध याचा ॲडव्हान्टेज घेऊन मी शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मतदार मला या ठिकाणी निश्चितपणे या निवडणुकीनंतर त्यांची सेवा करण्याची संधी देतील। मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मला येणाऱ्या या निवडणुकीनंतर सेवा करण्याची संधी द्यावी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।